दान पावलं रे बाबा, दान पावलं. हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. आलो तुमच्या दारी कथा ऐका भयानारी, चालली ही युगे एक बाळ बुधवारी. नारी शक्तीची ही कथा आहे भारी, पुण्या भामट्याच्या लय मस्तीची. तिच्या शक्तीचा न कुठे बोल पाला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. साधू घडीची सृष्टी आगळी कहाणी, डोळ्यातून अजूनही वाहतय पाणी. आधीची होते हक्काची होहानी, उभे जगताची शान आहे की होणारी. तिची व्यथा सांगा या पामराला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. बंधूंनो, भगिनींनो व माझ्या जमलेल्या सर्व गणेश भक्तांनो, तुमच्या उपस्थितीत ही कथा मी तुम्हालाही आणि माझ्या आया माऊल्यांना ऐकवायला आलोय. मला जी भिक्षा तुम्ही घालता ना, बरं का हो माऊली, मला जी तुम्ही भिक्षा घालता ना ती आज नको बरं का. फक्त काही वेळ माझं मत मी जे सांगतोय ना ते तुम्ही ऐका. निदान तुमच्या बी घरात असं कुणी आहे याची ही गोष्ट असू शकते बरं का. म्हणून तरी या वासुदेवाचं म्हणणं ऐका. आज मी तुम्हाला आपल्या समाजातील स्त्रियांच्या स्थितीबद्दल एक कथा सांगणार आहे. जी कथा एका स्त्रीच्या जन्मापासून ते तिच्या शेवटपर्यंतच्या प्रवासाचं सौंदर्य दर्शन घडवणार आहे. बघा बघा बघा, प्रत्यक्ष तुम्हीच बघा. ये इकडे, ठीक आहे ठीक आहे, चॉकलेट. ओ काका, काय करताय? हे दुखतंय मला, सोडा माझा हात, सोडा म्हटलं ना मी. आवाज बंद. आवाज बंद, आवाज बंद सांगतोय, आवाज बंद. कळी खुलण्या आधी देठ तिचा खुळला, तारविणेचा तुझ्यावा तसा जीवचा तुटला. नाजूक पापणीच
सपान धुळीत मिळालं काळजात दार पुण्या दैत्यानं घेरलं पाखराचा सूर पार गेला खोल आत पुन्हा एक सापाने सोडली रे कात इथे सोडली रे कात अहो हे शब्द पाहून मन विषण्ण होतं विषण्ण या वयात या चिमण्यांनी त्यांच्या आल्हाद हास्यानं खेळायला बागडायला पाहिजे त्या वयात त्यांच्यावर असे अत्याचार होत लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार हे आपल्या समाजाला लागलेलं एक मोठं ग्रहण आहे ही विकृती आहे विकृती आपण प्रत्येक मुलीला सुरक्षित वातावरण देण्यास का कमी पडतो का प्रत्येक वेळी आपण घरातून बाहेर निघताना नकळत तिच्याकडे असुरक्षिततेच्या भावनेने बघतो तिच्या निरागसतेचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य नाही का या पापाची शिक्षा कोण देणार आपण सगळेच याला जबाबदार नाही आपण सगळेच याला जबाबदार नाही चमेली का मत समझना आशिक हुआ आपका आपकी सहेली की मत समझना अब पटक आए राजा ए चमेली जरा इकडे बघ अरे तेरा एक फोटो तो ले लो ए दिखा दिखा माझा रस्ता सोड अगं जाशील कुठं आज तू सोडतो तुला पण उद्या सोड आता इकडे ये सोड आशा काय झालं बाळा आणि अशी घाबरल्यासारखी का दिसते काय नाही बाबा काही नाही कुठे काय हे बघ तुझी आई जरी नसली तरी मी तुझ्या आईसारखा आहे मला कळत आणि मला सांग आईसारखं बापापासून कोणी काही लपवून ठेवतं का बाबा अहो मी रोज शाळेतून येते ना तर आज आणि मागील काही दिवसांपासून माझ्या सोबत जे घडतंय ह्याची मला भीती वाटते शाळेपासून घरची वाट लांब तशी शिक्षणापासून सुरक्षिततेची आहे तशी पण या वाटेवर चालताना काही विकृती ज्या पद्धतीने माझ्या प्रवासात अडथळा आणत आहेत त्या अडथळ्यांकडे मी दुर्लक्ष केलं तर मला माझं शिक्षण पूर्ण करता येईल शिवाय माझ्या मनातली भीती माझ्या बाबांना समजली तर त्यांनाही त्रास होईल पण पुढे मागे माझ्यासोबत काही वाईट झालं तर सांगू की नको नाही सांगत काय माहिती ह्या भीतीपोटी ते माझं शिक्षण थांबवते आणि मला शिकायचंय पण शिकून मोठं झाल्यावर हेच वाटायला आलं तर बाबा अहो मी रोज शाळेतून घरी येते ना तेव्हा मी शाळेपासून ते आपल्या गल्लीतल्या स्वामी समर्थांच्या मंदिरापर्यंत स्वतःची शर्यत लावते धावण्याची आज मी वेळेत घरी पोहोचून जिंकले म्हणून श्वास वाढले आज जिंकले पण उद्याही तू जिंकशील बाळा नक्की जिंकशील आज पायांमध्ये बळ आणलं तू उद्या मनगटात आणशील नक्की आणशील
सांगेल कुणाला माझी दृष्ट काढ, माझी दृष्ट काढ, माझी दृष्ट काढ. डोळ्यात तिच्या उजेडाची आस, नजरेत तिच्या भरली केस, भरली केस. शब्दांचे मार नजरेचे गाव, सावेना तिला तुझे हाव भाव. भरला भीतीने घाबरा हा जीव, यारे विठ्ठला तुझ कर किव, यारे विठ्ठला तुझ कर किव, तुझ कर किव, तुझ कर किव. तिच्या मनात भविष्याची कितीतरी स्वप्न आहेत. शिकून मोठं होण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तिची इच्छा आहे. पण आपण तिला हे वातावरण देऊ शकलो का? आजही अनेक मुलींना शाळेत किंवा बाहेर पडताना या प्रकारच्या छेडछाडीला सामोरं जावं लागतं. तिच्या मनात अशामुळे भीती निर्माण झाली, जी तिच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवते. आपण आपल्या मुलींना निर्भयपणे जगता येईल असे वातावरण कधी देणार? तिच्या स्वप्नांना बळ देण्याची आता वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा. तिच्या स्वप्नांना आपण बळ कधी देणार? विचार करा, विचार करा. काय रे, किती उशीर? जा, बोलू नकोस माझ्याशी. ए आशा, तुला माहिती आहे ना किती ट्रॅफिक होतं, मला म्हणून यायला वेळ झालाय. सॉरी ना यार, रागवली आहेस का एवढी? इकडे बघ ना, माझ्याकडे बघ ना. आय लव्ह यू माय डिअर. आशा, मला काय वाटतं, आपण ना आपल्या प्रेमाबद्दल आपल्या घरी सांगायला हवं. हो ना, मला तुझी मदत लागेल. येशील ना तू माझ्या घरी माझा हात मागायला? आलो असतो ग, पण आमच्याकडे ना ही सगळी कामं मोठी माणसंच बघतात, म्हणजे सगळं त्यांच्या म्हणण्यानुसारच होणार. आणि तिथे काही बिनसलं तर तू सोडून तर नाही ना जाणार मला? नाही ग, वेळी आहेस का? माझे बाबा काढतील ना काहीतरी मार्ग, मी सांगेन त्यांना. पण तुमच्या घरच्यांनी पण जरा सपोर्टिव्ह असावं. तुम्हाला काही विचारायचं असेल मुलीला तर विचारू शकता. आता त्यांचं आधीच ठरलं लग्नाचं, पण आपण कोण ना? सगळं ठीक आहे, पसंत आहे आम्हाला मुलगी. हो. काय रे, नक्की हीच मुलगी आवडते ना? हा, मग आता देण्या घेण्याच्या गोष्टी बोलून घेऊ, याद्या पण लगेच बनवून घेऊ. काय, बरोबर ना? हे बघा, एवढं शिकवून नोकरीला लावलं पोराला. एक फॉर्च्युनर गाडी तर शक्यच आहे ना तुम्हाला जावयाला द्यायला. हे बघा, आम्हाला 12 नंबर खूप लकी आहे, म्हणून 12 तोळे सोनं, 12 लाख हुंड्याची रक्कम. आणि हो, आमचं बरोबर घेऊन येण्यासाठी 12 बसेस करून येऊ आम्ही. तुम्ही फक्त पंचपक्वान्नांनी भरलेल्या जेवणाच्या थाळीची उत्तम सोय करा म्हणजे झालं. आणि हो, लग्नही 12 डिसेंबरला करायचं, तेही 12:12 आणि बारामतीला. काय हो, बरोबर बोलतीये ना मी? बघा, पटत असेल तर, नाहीतर आम्ही निघतो 12च्या गाडीतून. आम्हाला स्थळ पसंत आहे, पण ते फॉर्च्युनर सोनं आणि त्याच्या रकमेत जरा. यात काहीही बदल होणार नाही. तुमची अवकाश नसेल तर राहू दे लग्न. आमच्याकडे रांग लागली मुलींची. चल रे, उठ. अहो, असं नका करू. अहो असं नका करू. मला तुमच्या सगळ्या अटी बदलू.
माझ्या मुलीसाठी मी एवढं सगळं करेन, नक्की करेन. तुम्ही ही बैठक मोडू नका. ऐका माझं, तुम्ही ही बैठक मोडू नका. अहो पण बाबा, हे काय करताय तुम्ही? वधू नाही ती वस्तू झाली आज, कुंड पायी झाला आयुष्याला जात. भीक मागती हो सोन्याचा ढिगारा, माणसाची बघा जात झाली की हो बारा. तिची प्रतिभा तोडून बाप काळीज पिळून, कसा चढेल रंग हळदीला. विचारायला आता वासुदेव आला, वासुदेव आला का, वासुदेव आला. आशा, काय करताय तुम्ही? तुला एवढी पण अक्कल नाही का की जेवणात मीठ किती टाकावं? हे काय जेवण आहे? मी म्हणत होते तुम्हाला सोनं येईपर्यंत याला बोहल्यावर चढू देऊ नका म्हणून, पण तुम्ही बापले दोघं जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होतात. देतील सोनं. हा कुठे सोनं नाही, नाणं नाही आणि गुंडा पण नाही. पोरीच्या प्रेमापोटी सोनं देतील, नाणं देतील, सगळं देतील, पण सोनं काही अजून डोळ्याला दिसलं नाही. लायकी नव्हती स्वतःची तर कशाला तोंड वर करून हो म्हणायचं? एवढं तरी काय झालं? हेच मी सांगत होतो. आपल्या मामाची मुलगीच बरी होती, पण तिथे आपल्याला हुंडा मिळाला नसता ना. घे आता, भोग घे भोग. बस आता, बस झालं तुझं ते रडण्याचं नाटक. बाबा मला माफ कर, बाबा मला माफ कर. भिजलेली एक परिराणी उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. कोमेजून भिजलेली एक परिराणी उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी खुशीत, निघेतच तरी पण येशील खुशीत. सांगायची आहे माझ्या गाणोल्या फुला, दमलेल्या बाबाची कहाणी तुला. ना 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 ना.
ठेवी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी तली परी बांधीन मी थकलेल्या हाताचा झुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना, 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 ना. किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही. माझी मुलगी जेव्हा स्वतःचं आयुष्य सुरू करण्याचं स्वप्न पाहत होती तेव्हा तिला हुंड्याचं बरी व्हावं लागलं. हुंडा ही एक सामाजिक कीड आहे जी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करते. काही जुनी गोष्ट नाहीये. अशी अनेक प्रकरणं तुम्हाला माहिती आहेत. आहे तर माहिती. स्त्री ही उपभोगाची वस्तू नाही, ती एक सक्षम व्यक्ती आहे. तिच्याकडे असलेले गुण आणि संस्कार हे कोणत्याही हुंड्यांपेक्षा कितीतरी मौल्यवान आहे. आपण या प्रथेविरुद्ध कधी आवाज उठवणार, कधी या समाजाला या राक्षसातून मुक्ती मिळवून देणार. आणि या नवीन जीवनाचं काय होत. स्वामी स्वामी आता तुम्हीच मार्ग दाखवा. स्वामी आता तुम्हीच मार्ग दाखवा. आता तुम्हीच मार्ग दाखवा. मी तुझ्या पाठीशी आहे. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे माझ्या भक्तांनो, तुम्ही काय पाहिले. एका स्त्रीच्या आयुष्याच्या अवस्था जी सृजनाचे मूळ आहे तिलाच कितीतरी दुःखातून जावं लागतं. हुंड्यासाठी होणारा तिचा छळ हे सर्व पाहून माझे मन हेलावते आहे. स्त्री ही शक्ती आहे. स्त्री ही निर्मिती आहे. स्त्री जननी आहे. ती भगिनी आहे. ती पत्नी आहे. तिच्याशिवाय सृष्टी अपूर्ण आहे. तिला आदराने वागवा. तिचा सन्मान करा. तिला सुरक्षित वातावरण द्या. तिच्या स्वप्नांना पंख द्या. तिला स्वतःच्या पायावर उभे राहू द्या. अरे हुंडा मागणे आणि देणे हा गुन्हा तर आहेच, पण महापाप कृत्य आहे. मुलींना शिकवा, त्यांना सक्षम करा. जेव्हा प्रत्येक स्त्री सुरक्षित आणि सन्मानाने जगेल तेव्हाच या समाजाला खरे कल्याण लाभेल. लक्षात ठेवा, जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवता सुद्धा वास करतात. जिथे तिचा अपमान होतो तिथे सर्व शुभकर्म निष्फळ होतात. म्हणून स्त्री शक्तीचा आदर आणि तिला सामर्थ्यवान बनवा. यातच तुमचे आणि या समाजाचे भले आहे. मी इथेच आहे. होय, मी इथेच आहे. हम गया नहीं, जिंदा है. आज हा चिमुकला जीव तुमच्या हवाली करून मी परतत आहे. घेऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा